द पॉवर ऑफ हॅबिट. आपण जे करतो ते का करतो, ते कसे बदलायचे. लेखक चार्ल्स डुहिग. ऑलिव्हर, जॉन हॅरी, जॉन ऑर डोरिस आणि अर्थातच लीज यांना समर्पित. द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकावरील अभिप्राय. हे एक लक्षणीय प्रमाणावरील संशोधन निष्कर्षांवर आधारित साध्या सोप्या पद्धतीने लिहिलेले, बौद्धिक गांभीर्य आणि आपल्या वाईट सवयी सोडण्याचे मार्ग याबद्दलचा व्यवहार्य सल्ला यांचा संतुलित मेळ राखणारे पहिल्या दर्जाचे पुस्तक आहे. द इकॉनॉमिस्ट. एक मनोरंजक, खिळवून ठेवणारे पुस्तक. यामध्ये डुहिग यांनी शेकडो वैज्ञानिक शोध निबंध वाचून आणि ते लिहिणाऱ्या वैज्ञानिकांच्या मुलाखती घेऊन सामाजिक मानसशास्त्र, मानसोपचार विज्ञान आणि मेंदू विज्ञान यांच्या दृष्टिकोनातून सवयी आणि त्या बदलण्याबाबतची उद्बोधक निरीक्षणे नोंदवली आहेत. हे एका लेखकाचे घरगुती उपाय सांगणारे, स्वयं मार्गदर्शन करणारे पुस्तक नसून सवयी तयार होण्यामागचे आणि त्यांच्या बदलांमागचे विज्ञान उलगडून सांगणारे एक गंभीर पुस्तक आहे. इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यून. सवयीचा प्रभाव या त्यांच्या पुस्तकामध्ये चार्ल्स डुहिग यांनी सवयी म्हणजे काय आणि त्या कशा प्रकारे बदलता येणे शक्य आहे हा विषय हाताळला आहे. अत्यंत उद्बोधक आणि आकर्षक पद्धतीने लिहिलेले आणि वैज्ञानिक सत्य आणि वास्तव उदाहरणे यांचा योग्य समन्वय साधणारे हे पुस्तक आहे. द बुक गार्डन. त्यांनी माणसाच्या प्रकृतीच्या घेतलेल्या चित्तवेधक शोधामुळे वैयक्तिक परिवर्तनाची गुह्य उलगडण्यास मदत होते. लाइटर लाईफ. लालित्यपूर्ण सुबोधता असलेले, प्रभावी विचारप्रवर्तक, चौकस आणि उपयुक्त पुस्तक. जिम कॉलिन्स, गुड टू ग्रेटचे लेखक. सवयी लागण्या बदलण्यामागचे चित्तवेधक अंतरंग उलगडून दाखवणारे, वास्तवातील गमतीदार उदाहरणातून विचार करण्यास प्रवृत्त करणारे आणि व्यवहार्य सल्ला देणारे पुस्तक. दी आयरिश एक्झामिनर. विषय सूची. प्रस्तावना. सवयीचा उपाय. पान नंबर 9. भाग पहिला. व्यक्तिगत सवयी. पान नंबर 21. 1. सवयींची साखळी. सवयी कशा कार्य करतात. पान नंबर 23. 2. नवीन सवयी कशा तयार करायच्या. पान नंबर 55. 3. सवय बदलाचा सोनेरी नियम. परिवर्तन का घडून येते. Sample complete. Ready to continue?